नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थचा आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. रात्री माझ्या भावाने म्हणजे भावाला सांगते मी, त्याने आपला जो किराणा आहे तो सगळा मी त्याला लिस्ट वगैरे करून दिली होती आणि तो त्यांनी आणला होता, रात्रीच आणून दिलं होतं त्यांनी. मग मी म्हटलं नको सकाळीच काढावं. मग आता मी इथं परीला सोडून वगैरे आले होते. परीला सोडून येऊन मग मी म्हटलं हे पटकन आता काढून घ्यावं आणि भांड्यामध्ये वगैरे भरून ठेवावं, म्हणजे आपलं जे जे लागतं आहे ते सगळं आपल्या रिकाम्या झालेल्या भरण्यांमध्ये वगैरे भरून घ्यावं. इथं मी बोलत होते व्यवस्थित दुसरं, पण ते इथं शेजारी जरा बोरिंगचं काम चालू होतं, त्याच्यामुळे त्याचाच आवाज खूप येत होता. तेल वगैरे आम्ही सुप्रीमचे असे 5-6 पॅकेट आणते ना. हार्पिक त्यांनी असं म्हणजे वास वगैरे दुसऱ्या डाळींना वगैरे वास येऊ नये म्हणून त्यांनी कॅरीबॅगमध्ये घातले आणि लहानच दिले. पण आता ह्याच्यात पण काही मिसिंगच आहे, म्हणजे मी लिस्टमध्ये लिहून दिलं होतं तेवढं त्यांनी नाही दिलं, त्याच्यामुळे आता ठीक आहे जाऊ दे म्हटलं. साबणं, लोणचं हे असं म्हणजे मला आवडतं लोणचं वगैरे, त्याच्यामुळे बाकी कुणी हे खात नाहीत. आणि मुलांचं हे एवढं काही मुलंही काही एवढी आवडीनं खात नाहीत. तिथं मी बघत होते ते प्रवीणचं रामबंधूचं होतं वाटतं, पावडरचा डबा, तेल आणि साबणच. ह्यावेळेस म्हणजे काय झालं, माझ्याकडूनच असं चुकलं. 2च माळा ह्यावेळेस मी 2 माळा आणल्या शॅम्पूच्या आणि क्लिनिक प्लसच वापरते मी शॅम्पू. तर यावेळेस 2 माळा आणल्या आणि साबण नंबर 1 दिला त्यांनी. पण कपड्याच्या साबणांचा असा गोळ झाला की मी कपड्यांचे विम लिहायचं सोडून व्हीलच लिहिलं, त्याच्यामुळे तेच आले 6 साबण. जिरे, मोहरी, हे छोटे तेलाची बॉटल त्याच्यासोबत हे यांना लागते, ते सोबत नेतात म्हणजे एक दिवस असं बाहेर असतात ना ते, त्याच्यामुळे. आणि मॅगी मसाला येते. मॅगी मसाल्याचं कसं झालं आहे, परी काय करते की तिला जर मॅगी मसाला वगैरे म्हणजे टेस्ट येते, त्याच्यामुळे ना ती असं जेवणाला थोडीशी कुणकुणच करते जास्त, असं पोट भरून तिला जेवण वगैरे जरा हेच करते. त्याच्यामुळे ना मी मॅगी मसाला आणून ठेवते थोडा, एक मूठभर म्हणजे किंचित जरी आपण अर्धा चमचा जरी टाकलं ना तरी पण हे होतं. आणि तर मी हरभरा डाळ आणली, अर्धा किलोच आणली, जास्त काही लागत नाही. आता होळीला वगैरे लागेल म्हणून मी आणले ते. पण त्या दिवशी आकडे पौर्णिमेच्या दिवशी पण मी करणार होते, पण ते बोलले की नको, मला त्यांना पण आवडत नाही आणि मला पण पोळी वगैरे आवडत नाही आणि मुलंही काही एवढं आवडीनं खात नाही, त्याच्यामुळे मग नाही बनवलं मी. हे दोन्ही साबणांचं मी इथं सांगत होते. हेच साबण दिलेत त्यांनी, भरपूर असे 12 असे साबण दिलेत. तर आता पूर्ण हे बघा, मी वॉइस ओव्हर व्यवस्थित केलं होतं. पोहे पण आता आजकाल परी मला तर जळजळ होते, त्याच्यामुळे मी तर खातच नाही. पण आता परीसाठी वगैरे म्हणजे सकाळी नाश्त्याला वगैरे तिला थोडंसं करून दिलं ना की मग ती जरा स्टेबल राहते ना, म्हणजे व्यवस्थित तिला लवकर शाळेत असं लक्ष पण लागेल, भूक लागणार नाही लवकर. तशी ती डब्बा पण पूर्ण कधीच खात नाही आहे. तिचं जरा काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती, जेवणाचंही तिचं खूपच असं कमी जेवण आहे. तर इथं मी सगळा जो किराणा आणला आहे ना तो सगळा मी काढून घेते. विमचाच आणते मी, 1 किलोचा बस होऊन जातो मला. तर पूर्ण व्हिडिओ पहा.
तर आता मी चेक केलं सगळं, पण त्याच्यामध्ये चहापत्ती आणि शेंगदाणे दिलेच नव्हते त्यांनी, त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे, आता परत सांगितलं मी तो आणेल. आता इथं आता मी काय केलं, जे आपलं रेशनचं तांदूळ मिळतं ना, ते थोडंसं चाळून वगैरे ठेवलं ना की त्यात किडे वगैरे होत नाहीत. आणि हृदयचं जरा पोट वगैरे खराब झालं होतं, तो झोपलाच होता, त्याला थोडेसे लूज मोशन होत होते, त्याच्यामुळे तो झोपलाच होता. मग मी म्हटलं आता झालेत माझी पण कामं, कपडे वगैरे पण मी धुतले होते, कपडे धुवून वगैरे इथे येऊन बसले होते मी. बाजार जो राशन, इकडे बाजार असं म्हणतात, त्याच्यामुळे मला तो शब्द येतो आहे, जरा समजून घ्या. आणि जे राशन मी आणलेलं होतं ना, ते मी सगळं काढून भरून वगैरे ठेवलं डब्यामध्ये. आणि मग परत मी इथे लागले माझ्या कामाला आणि चालू केलं काम. म्हटलं की हे चाळून वगैरे ठेवलं ना की ते स्वच्छ राहतं, आणि त्याच्यामुळं मी सगळं चाळून आणि घाण त्याच्यातलं काहीतरी. इथे पण मी आता बोलतच होते, पण तिथं ते बोरिंगच्या कामांमुळे ना असं पूर्ण म्हणजे आवाज असा येतच नव्हता, खूप आवाज येत होता. आणि डब्यामध्ये वगैरे भरून ठेवलं. आणि परवा बड्डेचं वगैरे डेकोरेशन मागं बघा तसंच दिसते, आणि हृदय झोपलेलं आहे, मी सांगत होते आत. आणि मामाचा मुलगा जो आला होता ना आदित्य, त्यांनी येताना आणलं होतं थोडंसं तांदूळ वगैरे, त्याच्यामुळे मग ते पण आणि हे पण असं चाळून ठेवावं म्हटलं, म्हणून मी ते सगळं चाळून ठेवलं. ते मला पण माहिती नाही मी काय काय बोलत होते, वॉइस ओव्हर करताना मी एवढं काही केलं नाही. आणि इथं चालूच होती माझी बडबड वगैरे, पण काय करू, मी ओरिजिनल व्हॉईसमध्ये बोलले होते भरपूर, पण जाऊ दे म्हणलं. आणि व्हिडिओ तुम्ही बघता पण एक लाईक पण करत नाही आणि कमेंट पण करत नाही. प्लीज एक कमेंट आणि एक लाईक नक्की करत जावा, म्हणजे कसं असतं ना, आणि काही चुकत असेल ना ते पण मला सांगत जावा, म्हणजे मी आहे ना करत जाईन काही सुधारणा वगैरे, हळूहळू मी करेन. आता नवीन करते आहे म्हणून कॅमेरा थोडासा म्हणजे मला हे होत नाही, असं म्हणजे फेस करता येत नाही, त्यामुळे हळूहळू मी सवय लावते आहे. त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ पण तुम्ही पाहत जावा आणि व्हिडिओला खूप प्रेम देत जावा. मला म्हणजे खूप छान वाटेल की तुमचं एक लाईकमुळे ना खूप प्रोत्साहन येतं की हो आपले व्हिडिओ आवडतात ते कसे. आणि तुम्हाला जर माझे असे वेगवेगळे जर साडीचे कलेक्शन, मंगळसूत्राचं कलेक्शन वगैरे पण आहे माझं भरपूर, ते जर बघायचं असेल ना तर तुम्ही मला कमेंट नक्की करत जावा. आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटतो ना ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. थोडंफार काहीतरी चुकत जरी असेल तरी तुम्ही मला समजून घ्या.
आमचं जावळ काढायचा कार्यक्रम होता तो सकाळी झाला होता, पण मला पण थोडीशी कामं होती आणि हा पण कामाला गेला होता, त्याच्यामुळे संध्याकाळी आल्यावर आम्ही दोघी निघालो. संध्याकाळचाच असतो कार्यक्रम, म्हणजे सगळे पाहुणे वगैरे. आणि तिथे ना पक्ष्यांचा वास वगैरे म्हणजे खूप छान वाटत होतं ना. तुम्ही शूट करेपर्यंत खूप सुंदर असं पक्ष्यांचं नाव कसे त्यांना सगळे होतं ना, किती असतात ते हुशार आणि कसं करतात काय माहिती. मला तर खूप असं छान वाटलं, म्हणून मी थोडंसं क्लिप घेतली होती आणि दोघी गाड्यातच गेलो होतो. लांब होते इथून येईपर्यंत खूप अंधार झाला होता, जातानाच थोडा अंधार पडला होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.